महाराजांची. 3 शब्द वापरले: निष्कामता, निश्चळता आणि विश्वास. विश्वास तुम्हाला सांगितला. सकाम भक्ती नाही, निरहेतुक भक्ती तुमच्याकडून घडावी, तुमच्या माझ्याकडून घडावी ही अपेक्षा भगवंतांची आहे. पण आम्ही सध्या हेतुपूर्वकच सगळी कामं करतो. कुठलंही काम करण्याकरता आम्हाला कारण लागतं, हेतू लागतो, तरच आम्ही करतो. आम्ही नवस करतो, देवाकडे नवस करतो की नाही? नवस फेडत नाही हा विसरून द्या, नवस करतो मात्र. काहीतरी हवं असतं, सकाम भक्ती करतो. ती भक्ती भगवंताला आवडत नाही. निश्चळ, न ढळणारी, बरं का, न हलणारी, वाटेल ते झालं तरी. आता मी देवनिष्ठा तुम्हाला सांगितली, पतिनिष्ठा आपल्याला माहिती आहे, देशनिष्ठा आपल्याला माहिती आहे. तुळशीचा विवाह सगळीकडे चालू आहे. उद्या ग्रहण म्हणून आजच सगळे उरकून घेत आहेत. त्यात कीर्तन रोजच्यापेक्षा थोडंसं लवकर करायला सांगितलं मी. 5 पिल्ले काकांना सगळ्यांनाच सांगितलं थोडंसं जरा लवकर सुरुवात करूया. त्यामुळे गडबड झाली असेल महिला वर्गाची आज जरा, पण हरकत नाही. ही पतिनिष्ठा, महासती वृंदेचं पातिव्रत्याचं तेज आपल्याला माहिती आहे. ज्या रुक्मिणी आई जगदंबेनी, रुक्मिणी मातेनी भगवंताला मिळवण्याकरता जो प्रयत्न केला होता, ती पतिनिष्ठा. भागवतामध्ये 7 श्लोकांचं पत्र लिहिलं होतं. विश्वातलं सगळ्यात मोठं प्रेमपत्र असं व्यासांनी नामकरण केलं त्याला. कसा विवाह आहे भगवंतांचा रुक्मिणी आई सोबत? श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपम वृषां ऋषिमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम मे. विश्वातलं सगळ्यात सुंदर पत्र आई रुक्मिणीने भगवंताला पाठवलं होतं आणि तो विवाह झालाय. आपण आता ती कथा ऐकतच आहात, मी वेगळं काही नाही सांगणार. आणि अशी एक पतिव्रता स्त्री या देशाने पाहिली की जिचा पती खऱ्या अर्थी देशनिष्ठा ज्याच्या अंतःकरणामध्ये होती. असा एक उदाहरण तुम्हाला सांगते आणि आपण पटकन पुढे जाऊया. काय घडलं बघा. लंडनमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग करत होते आणि गुप्त पद्धतीने देशनिष्ठा सांगते तुम्हाला. देवनिष्ठा झाली, पतिनिष्ठा झाली. आपल्या मातृभूमीप्रती काय त्याग करता येतो? गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र भारतामध्ये पाठवली, बॉम्ब पाठवला, पिस्तूल पाठवली. आणि भारतामध्ये इंग्रजांचं राज्य चालू आहे. 150 वर्ष इंग्रजांच्या आधिपत्याखाली आमचा भारत देश आहे. इंग्रजांचा स्वाभिमान स्वतःच्या टाचेखाली इंग्रजांनी तुडवलाय भारतीयांचा. परिणामी उद्रेक झाला असंतोषाचा आणि भारतामध्ये जॅक्सन नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या केली. अनंत कान्हेरे नावाचा एक क्रांतिकारक पिस्तुलाच्या साह्याने गोळीबार केला. सगळं इंग्रज सरकार हादरलं. भारतामध्ये पिस्तूल आलं कुठून? बंगाल प्रांतामध्ये खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक होता, त्यांनी बॉम्बचा धडाका केला. सगळ्या इंग्रजांना वाटलं भारतात बॉम्ब गेला कुठून, आणि मग खटला चालवला. लंडनमध्ये ही जी व्यक्ती हे सगळे उद्योग करत होती ना, त्या वैनतेयाचं, त्या महात्म्याचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. जहाजात घातलं, पकडून भारतात आणायचं ठरलं. खटला भारतामध्ये करायचा होता, चालवायचा होता. त्या जहाजाच्या मध्य समुद्रामध्ये जेव्हा ते जहाज आलं ना, तेव्हा पाण्यामध्ये उडी टाकली. आपल्याला माहिती आहे जगामधल्या 2 उड्या प्रसिद्ध आहेत. एक समुद्राच्या जमिनीवरून अशी जन्मल्याच आकाशाच्या दिशेने घेतलेली उडी, एक समुद्रावरून घेतलेली आहे मारुतीरायांची उडी, आणि दुसरी जहाजातून पाण्यात घेतलेली उडी. बाकी उड्या बऱ्याच आहेत, दोरीच्या उड्या आहेत, लांब उड्या आहेत, है की नाही? अशा उड्या आम्ही मारत बसतो, पण या 2 उड्या जगप्रसिद्ध ठरल्या. सावरकरांची पाण्यात टाकलेली उडी मध्य समुद्रामध्ये. चेष्टा नव्हती. मोठमोठे मासे मध्य समुद्रामध्ये, अंग सगळं ओरबाडले. त्या टॉयलेटच्या खिडकीमधनं सावरकरांनी काच फोडून बाहेर अंग टाकले स्वतःचं. सगळ्या काचा सर्वांगाला ओरखडलेल्या. आणि अशा अवस्थेत खाऱ्या पाण्यामध्ये उडी टाकायची. काय दाह झाला असेल देहाचा. उडी टाकली. इंग्रजांना ते पकडले गेले. इंग्रजांकडून परत भारतात आणलं. खटला चालला आणि सावरकरांना विचारलं होतं, तुम्हाला भीती नाही का वाटली? निष्ठा अशी होती देशाप्रतीची. सावरकर म्हणले, मी का घाबरू? मृत्यू मला घाबरून पळत होता. मी पोहत होतो समुद्रामध्ये, मृत्यू माझ्या समोर घाबरून पळत होता. मी मृत्यूला बोलवत होतो. मी घाबरतच नाही, कारण मला गीतेचं तत्वज्ञान माहितीये. भगवान गोपाल कृष्णांचं नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. मी गीतेचं तत्वज्ञान जाणतो. माझा देह नश्वर आहे, पण मी अमर आहे.
ही निष्ठा होती. आणि आज जर तुम्ही पुण्याला आलात कधी, तर पुण्यामध्ये डेक्कनच्या चौकामध्ये खूप सुंदर स्मारक आहे सावरकरांचं. त्याच्यावर वाक्य लिहिली आहेत, सावरकरांचे शब्द आहेत. आणि सुधीर फडके महाराष्ट्रातले उत्तम गायक बाबूजी म्हणायचे लोक, त्यांना त्यांची चाल आहे, अनादि मी अनादि मी. आणि खटला चालला मुंबईच्या डोंगरीला नावाच्या ठाण्याजवळ असलेलं ते कारागृह, तिथे त्यांना कैदेत टाकलं गेलं. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली. आणि आता शिक्षा होती अंदमानची काळं कोठडी. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे, अंदमानची 50 वर्षाची काळं कोठडी. पण त्याआधी मुंबईला एका तुरुंगात असताना बायको भेटायला आली आहे. पतिनिष्ठा ऐका, बायको भेटायला आली आहे. आणि तिने विचार केला होता की आपला नवरा परदेशात गेलाय, बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल, पैसा मिळवू, थाटात संसार करू, प्रपंच करू. अहो, त्यांनी काही स्वप्न बघितली नसतील का? मस्त 2 BHK 4 BHK घ्यायचा, बंगला बांधायचा, जागा घ्यायची, जमीन सगळं घ्याय, मस्त राहायचं आनंदात. काही नडलं होतं का सगळं हे करायचं? पण का केलं? ही निष्ठा होती, निष्काम, निश्चळी, विठ्ठली विश्वास, आपल्या ध्येयावरचा विश्वास आढळता होती. ती पत्नी 18 वर्षाचं वय होतं, यमुना नाव तिचं. माई म्हणायचे सावरकर आपल्या बायकोला. आणि ती भेटायला आली सावरकरांना. सावरकर तुरुंगाच्या त्या सळीच्या मागे कैद्याच्या वेशातला साखळदंडांनी जखडलेला आपला नवरा तिने पाहिलं समोर. आणि सावरकर सहज समोर आले आणि हसले, म्हणले, माई, या वेशात मला ओळखलं नाही ना तुम्ही? आपला पती विलायतेहून बॅरिस्टर होऊन येईल, पैसा मिळवू, थाटात संसार करू, असा विचार तुम्ही केला असशील. पण खरं सांगू का, काट्या कुट्या जमवायच्या, त्याच्यात घरटी बांधायची आणि पिलांची वीण वाढवायची. याला जर प्रपंच असं म्हणत असतील ना, तर असा प्रपंच चिमण्या कावळे सगळेच करतात. जमवाजमव करायची, प्रपंच करायचा, पोरं बाळ जन्माला घालायची, याचंच जर नाव प्रपंच असेल तर हा प्रपंच चिमण्या कावळे सुद्धा करतात. माई, मला माझा देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. बायकोला सांगितलं, मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. मी तुम्हाला कसलं सुख मिळू दिलं नाही, प्रपंचाचं कसलं सुख मी तुम्हाला दिलं नाही. बायकोशी संवाद चाललाय. बरं, तुरुंगाच्या आतमध्ये असलेला नवरा आहे सावरकर. काय त्याग म्हणतात, सोपं नाहीये हे. बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, पण केवढा मोठा त्याग होता या मंडळींचा. म्हणाले, मी कसलंच तुला सुख दिलं नाही. दर वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या घालताना हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तू म्हणावंस तरी कसं ग? कसं म्हणावं? मी तुला किती त्रास दिला या जन्मात, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा असं तू